राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे निष्ठावंत म्हणून ज्या मोजक्या व्यक्तिमत्वांना नवी मुंबईमध्ये ओळखलं जातं त्यामध्ये माजी शिक्षण मंडळ सदस्य आणि समाजसेवक वासुदेव पाटील यांचं नाव प्राधान्यानं घ्यावं लागतं। आपले राजकीय गुरु गणेश नाईक यांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे वासुदेव पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे। या शिबिरात सुरुवात झाली ती माजी खासदार संजीव नाईक यांच्या हस्ते। या प्रसंगी माजी नगरसेवक अनंत सुतार, माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील, पाटील परिवारातील सदस्य, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून सर्वांनी त्यांना अभिवादन केलंय। त्यानंतर संजीव नाईक यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं आयोजित रक्तदान शिबिराचा आढावा घेतलाय। रक्तदान शिबिरास तरुण वर्गानं उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी दाखवली आहे। त्यांच्या या सामाजिक कार्यास संजीव नाईक यांनी शुभेच्छा दिल्यात। त्यानंतर उपस्थित मान्यवरांसह सर्वांनी वासुदेव पाटील यांना वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन केलंय आणि त्यांना उत्तम आणि निरोगी आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्यात। यावेळी पत्रकारांशी बोलताना माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी सांगितलंय की वासुदेव पाटील यांच्या निस्वार्थ सामाजिक कार्याचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्यात। आमच्या सर्वांचे लाडके सहकारी आणि रबाळे भागातले सुपुत्र वासुदेवजी पाटील यांचा आज वाढदिवस आहे। तसंच आनंदाचा दिवस आहे की आज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे जयंती सुद्धा आजच्याच दिवशी आहे आणि त्याच्यामुळे हा एक योग। तशाच पद्धतीनं समाजकार्याची आवड असेल मान्य गणेश नाईक साहेबांचे खंदे असे समर्थक सहकारी वासुदेवजी यांनी रक्तदान शिबिरही ठेवलं आणि आनंद आहे की सुतार साहेब असतील, बाळकृष्णजी असतील किंवा इतर आमचे सर्व सहकारी आहेत ते सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले। आणि चांगली गोष्ट अशी आहे की वाढदिवस हा समाजकार्यासाठी असावा, लोकांसाठी असावा, ही भावना दादांची नेहमी राहिलेली आहे की केक पेक्षा लोकांची सेवा कशी होईल बघा। आणि वासुदेवजींनी अनेक वर्ष हे पाळलेलं आहे आणि म्हणून आम्हाला खूप आनंद आहे की वासुदेवजींसारखा एक आमचा सहकारी आमच्या बरोबर सातत्यानं या परिसरातील लोकांची सेवा करतोय। आम्ही त्यांना उदंड आयुष्य लाभो, आनंदात चांगलं जीवन त्यांना जगो अशी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या या शुभ कार्यासाठी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा। यावेळी माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांनी देखील वासुदेव पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। वासुदेव काम चांगलं करत असते, त्यांनी बरेच वर्ष हळदी कुंकूचा कार्यक्रम मोठ्या संख्येने आणि एवढा मोठा भव्य असा म्हणजे चांगला कार्यक्रम करत असतो वासुदेव। आता वृक्षारोपणचा पण कार्यक्रम असतो, म्हणजे दिंडीचा कार्यक्रम असते, म्हणजे जो कार्यक्रम वासुदेव करतो या गावामध्ये आणि गावामध्ये दुसरा कार्यकर्ताच नाही ना राबाड्यामध्ये वासुदेवच आहे। कारण वासुदेव कट्टर कार्यकर्ता नाईक साहेब 36 वर्षापासून साहेबांच्या सोबत आहे, साहेब त्यांच्या सोबत आहेत। कारण वासुदेवने सर्वांना म्हणजे कधी कोणाला दुखावलेलं नाही, म्हणून वासुदेव हा चांगला त्यांना असंच आयुष्य लाभो, त्यांना दीर्घ आयुष्य लाभून देत। आणि दरवर्षी असा कार्यक्रम आज रक्तदान शिबिर आहे, म्हणजे चांगले कार्यक्रम करतो ना वासू। दरवर्षी काही ना काही वेगळा आगळ्या करण्याचा प्रयत्न करत असतात, म्हणजे नागरिकांना काय पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करत असतात। ज्येष्ठ महिला असू देत, म्हणजे ज्येष्ठ नागरिक असू देत, त्यांनाही काम त्यांना चांगलं काम आहे वासुदेवचं। मुलांना काय पाहिजे म्हणजे क्रिकेटची स्पर्धा असू तर त्यांना मदत करणं, या गोष्टी वासुदेव करत असते। म्हणून वासुदेवला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, असंच पुढच्या वाटचालीला शुभेच्छा। माजी शिक्षण मंडळ सदस्य वासुदेव पाटील यांनी यावेळी सांगितलंय की त्यांची नाईक कुटुंबाबरोबर निष्ठा आहे आणि या कुटुंबियांची नेहमीच त्यांना साथ लाभलेली असते, याचा त्यांना आनंद आहे। समाजसेवा आम्ही सर्वात प्रथम प्राधान्य देतो। आज शिवाजी महाराज जयंती आहे आणि योगायोग म्हणजे त्याच दिवशी माझा वाढदिवस आहे। आम्ही दरवर्षी काही ना काही प्रोग्राम होत असतो, महिलांसाठी तर आम्ही नियमित प्रोग्राम होत असतो। यावर्षी आम्ही रक्तदान शिबिर आणि अनाथ आश्रममध्ये फलवाटप आणि वृक्षारोपण असे 3 प्रोग्राम ठेवलेले आणि 3 प्रोग्राम आमचे सर्व सहकार्य कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि मला खूप खूप आनंद झाला की या प्रोग्रामला नाईक परिवारात माझ्या नेहमीच सोबत असतो आणि ते कोण ना कोण त्याची संख्या घरात असतच असतो। त्याबद्दल मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे आणि त्यांचा प्रेम आशीर्वाद मला आजपर्यंत लाभलेला आहे आणि याच्या पुढे असंच राहील आशा बाळगतो। पुढे त्यांनी असंही सांगितलंय त्यांच्या माध्यमातून आयोजित रक्तदान शिबिरात 50 पेक्षा अधिक लोकांनी रक्तदान केलंय। रक्तदान जवळजवळ 50 लोकांनी रक्तदान केलंय आतापर्यंत आणि चांगला स्पर्धा काही जणांचे
रक्तदान होऊ शकले नाही. कोणाचं ब्लड शुगर म्हणजे कमी जास्त, ब्लड बीपीचा प्रॉब्लेम, हिमोग्लोबिन कमी, त्यामुळे बरेचसे जवळजवळ 20-25 लोक रिजेक्ट झाले आणि चांगल्याच सकाळपासून प्रतिसाद होता आणि आहे अजून पण. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.